उतरते तेव्हा ते अन्न नाही राहत तर त्याचं प्रसाद होतं. भक्ती जेव्हा पाण्यात उतरते तेव्हा ते पाणी नाही राहत तर त्याचं चिंच होतं. भक्ती जेव्हा मुली येते तेव्हा त्याला भूक नाही तर उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात येते तेव्हा त्याला सूर नाही तर भजन म्हणतात. भक्ती जेव्हा चालण्यात उतरते तेव्हा त्याला वारी किंवा यात्रा म्हणतात. आणि भक्ती जेव्हा हृदयात उतरते तेव्हा त्याला माणूस म्हणतो. तर भक्ती जेव्हा सेवा किंवा उपक्रमात उतरते तेव्हा नक्कीच त्याला शोभन होते. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सिद्धरामेश्वराच्या पाठीमागे म्हणजे सोलापूर किशोर मंदिरापासून आपण करतो आहोत.
सर्वांनी जागृत जास्त राहणं गरजेचं आहे. कारण आज जसं म्हणतो की 10 वर्षापूर्वी जसं हृदयरोगाकडे बघितलं जायचं की पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी एखाद्या माणसाला हृदयरोग असायचा, कुठल्या तरी एका माणसाची अँजिओप्लास्टी झालेली असायची. आता जवळपास प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी हृदयरोगाचा पेशंट असतो. त्यामुळं जसं जसं हे वेस्टर्न डिसिजेस आपल्या जवळजवळ येत आहेत तसं तसं आपल्याला त्याबाबतची जागरूकता वाढवणं, त्याबाबतच्या ज्या काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेऊन लवकरात लवकर अंगीकृत करणं आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्या प्रकारचे बदल घडवून आणणं, या सर्व गोष्टींची गरज आहे. आता जसं सरांनी सांगितलं की 30 मिनिट्स वॉकिंग जर रेग्युलर आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट असेल तर तो आपल्या आयुष्याची एक 10 वर्ष वाढवू शकतो. पण आपल्यालाच माहित आहे की डेली वॉक करणं, डेली चालणं फिरणं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग होता, आयुष्याचा एक मूलभूत घटक होता. आणि कुठंतरी वेस्टर्नायझेशनच्या मागे आपण या आपल्या संस्कृतीच्या गोष्टी मागे ठेवून ज्याला लक्झरी लाईफ म्हणतो की बाहेर पडताना लगेचच गाडी असली पाहिजे, 4 व्हीलर असले पाहिजे, 2 व्हीलर असली पाहिजे. आणि या वेस्टर्नायझेशनमुळे आपल्या ज्या संस्कृतीमध्ये होणारे बदल आहेत आणि त्याच सर्व गोष्टींचा आपल्याला त्यावेळी विसर पडला आणि आता त्याच गोष्टीला आपण पुन्हा एकदा स्वीकारायचं आहे, पुन्हा एकदा त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये नेहमी वापर करायचा आहे.